नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सगळे कसे आहात? बरे आहात ना? सर्वाला मानाचा जय भीम. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरणाच्या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या व्हिडिओद्वारे मी रिपब्लिकन पक्षाचा राज्याचा संघटन सचिव व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तार समितीचा सदस्य पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने तमाम आंबेडकरी जनतेला आणि सगळ्या राज्यकर्त्यांना मी विनम्र आवाहन करत आहोत की 15 तारखेच्या आंदोलनामध्ये सर्व नागरिकांनी लेकरा बाळासह आंबेडकर भवन मालधक्का चौक या ठिकाणी दुपारी 1 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहाल हा माझा विश्वास आहे. या ठिकाणी सर्व राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या संदर्भात लढा 3 महिने झाला आम्ही चालू केलेला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय, पुण्याचे खासदार, पुण्याचे मंत्री, सर्व आमदारांशी सर्व राजकीय पक्षाची चर्चा झालेली आहे, परंतु याच्यावर कुणी बोलायला तयार नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो करार झालेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं भवन एका बिल्डरला विकून टाकलेलं आहे. हे काम माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेलं आहे. बाबासाहेब मोठे का बिल्डर मोठा हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. शिंदे साहेबांनी ही जागा बिल्डरला ज्या पद्धतीने विकली, ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना शेवटची कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटच्या शेवटच्या आठवड्यातले ज्या जागा विकल्या गेल्या त्यातली ही आंबेडकर भवनाची जागा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं भवन हे सन्मानाने उभा राहावं ही तमाम पुणेकर, पुणे जिल्ह्यातल्या आंबेडकरी जनतेतील तमाम सगळ्या बांधवाची मनापासूनची इच्छा आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने शिंदे मुख्यमंत्री असताना ही जागा बिल्डरला विकली, याला जबाबदार फक्त एकनाथ शिंदेच आहेत. त्यांनीच पुढाकार घेऊन ही जागा विकलेली आहे. एवढंच नाही तर तो करारसुद्धा करताना त्याची कागदोपत्री व्यवस्था बरोबर नसताना तो करार झालेला आहे. याच्याबद्दल आम्ही सर्व माहिती मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज सर्व दबक्या आवाजात सांगतात की या ठिकाणी शिंदे साहेबांनी हा करार झालेला आहे, याच्यात गडबड झालेली आहे. आणि म्हणून आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही आव्हान करत आहोत मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला, सर्व राजकीय पक्षांना आव्हान करत आहोत की आंबेडकर भवनाच्या या कराराची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशीवर केल्यानंतर यामध्ये कोण आहेत, कोण भडवे आहेत, कोणी भाडं खाल्ली, कोणी यामध्ये आपले हात काळे केले ते समोर आले पाहिजे. आणि म्हणून ताबडतोब 60 कोटी जागा विकली. जागेची बाजारभाव हा 600 कोटीच्या आसपास आहे आणि विकली जागा 60 कोटीला. याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. या ठिकाणी बिल्डरच्या नावाने हा करार झालेला आहे. जागा बिल्डरच्या नावाने. एवढी घाई कशाबद्दल? बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष मागणी करत आहोत. आमच्या मागणीला केऱ्याची टोपरी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दाखवलेले आहे. म्हणून आमचा आरोपच शिंदे साहेबांवर आहे की तुम्ही हा करार ताबडतोब रद्द केला पाहिजे. ज्या बिल्डरला जागा देत असताना, त्या बिल्डरच्या बाजूने तुम्ही भूमिका घेत असताना महापालिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला जागा द्यावा असा निर्णय झाला असताना ही जागा बिल्डरला ज्या पद्धतीने दिली ती पद्धत चुकीची आहे. म्हणून बाबासाहेब मोठे का बिल्डर मोठा हा प्रश्न आज आमच्या समोर निर्माण झालेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, अनेक बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आंबेडकरी जनतेने टोकाचं आंदोलन केलेलं आहे, मागितल्याशिवाय मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून या जागेसाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. हे दुर्दैव आहे. या देशाच्या घटनाकाराच्या या स्मारकाला आम्हाला रस्त्यावर लेकरा बाळासह उतरावं लागत आहे. ही गोष्ट निंदनीय आहे. आणि म्हणून पुण्यातले सगळे आमदार, सगळ्या पक्षाचे आमदार, सर्व पुणे जिल्ह्यातले खासदार, पिंपरी चिंचवडमधले आमदार, सगळे नगरसेवक, सगळे राज्यकर्त्याला आमची विनंती आहे, बाबासाहेबांचं स्मारक मोठं का बिल्डर मोठा हा प्रश्न आज आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पेटलेलं आहे. 15 तारखेला सकाळी स्वातंत्र्य दिनानिमित्त भवन स्वातंत्र्य बिल्डरच्या घशातून काढलं पाहिजे. भवनाला जागा मिळाली पाहिजे. तो करार रद्द झाला पाहिजे तातडीने. या 2 दिवसामध्ये अजून 2 दिवस आंदोलनाला शिल्लक आहे. मी आदरणीय सर्व नेत्यांना, सर्व राज्यकर्त्याला माझी विनंती आहे की ताबडतोब याबद्दलचा निर्णय घ्यावा, अन्यथा लॉ अँड ऑर्डर बिघडण्याची दाट शक्यता आहे. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सर्व समाज, सर्व जाती धर्माची सर्व जनता ही रस्त्यावर उतरणार आहे आणि ती स्वातंत्र्य दिनानिमित्ताने उतरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये अनेक आंदोलनामध्ये चर्चा सुरू आहेत, सभा सुरू आहेत,
स्वयंघोषित कार्यकर्ते आता या आंदोलनासाठी उतरत आहेत। या ठिकाणी मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, या ठिकाणचा पुणे शहरातील अनेक भटक्या विमुक्त जमातीचे लोक असतील, वडार समाज असेल, सगळ्या समाजांनी, चर्मकार समाजा, शेड्यूल कास्टच्या 49 जमाती या सगळ्या बाबासाहेबाच्या नावासाठी 15 तारखेला रस्त्यावर उतरणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी पोलीस खात्याला माझी नम्रतेची विनंती आहे, पोलिसांना माझी नम्रतेची विनंती आहे की या ठिकाणी या पुणे जिल्ह्यातील सर्व राज्यकर्त्याला आमची विनंती आहे, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे। आपण पाठिंबा देत आहे, परंतु या संदर्भात निर्णय होत नाही आहे। म्हणून हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटवायचं नसेल, या आंदोलनाला वेगळी दिशा द्यायची नसेल तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सर्व राज्यकर्त्यांनी पुढे आलं पाहिजे। मी आदरणीय सगळ्या राज्यकर्त्यांना, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, सगळ्याला आमची विनंती आहे की तातडीने निर्णय व्हावा। बिल्डर की बाबासाहेब आंबेडकर या दोन गोष्टी आमच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत। म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आज रस्त्यावर उतरलेले ते मागणी करत आहेत। आणि म्हणून म्हणूशी वाटतंय की या ठिकाणी परवाच मातंग समाजाच्या बैठकीमध्ये एक घोषणा देण्यात आली, कायदा भीमाचा आणि दांडपट्टा लहुजीचा। ही गोष्ट खरी आहे, तशाच पद्धतीचं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकर हा आमचा जीव की प्राण आहे। बाबासाहेबाच्या स्मारकासाठी बिल्डरला जर जागा देणार असेल आणि बिल्डरचा करार जर तुम्ही रद्द करणार नसेल तर त्याचे परिणाम वाईट होण्याची दाट शक्यता आहे। आणि म्हणून आंबेडकरी जनतेला देखील माझी विनंती आहे की कायदा व्यवस्था सांभाळून आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे। आपल्यासोबत लेकरं बाळासह आपण उतरणार, आपण संयमाने आंदोलन करू, पण राज्यकर्त्यांनी, मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी या आंदोलन गांभीर्याने बघण्याची खूप आवश्यकता आहे। आणि पुन्हा मी सांगेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हा जो करार झालेला आहे तो करार या ठिकाणी शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन तो रद्द केला पाहिजे। शिंदे साहेबाला विनंती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने, ज्या पैशात बिल्डरला जागा विकली, आपल्याकडे पैसे नसतील राज्यकर्त्याकडे तर आंबेडकरी जनता महाराष्ट्रातून भीक मागून तो पैसा बिल्डरला आम्ही द्यायला तयार आहोत। पण या ठिकाणी मेलो तर घात तर, परंतु ही जागा बिल्डरच्या घशात आम्ही बिलकुल जाऊ देणार नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी ज्या घटनाकारासाठी संबंध विश्व या ठिकाणी वंदन करतं, त्या घटनाकारासाठी पुण्यातली जागा बाबासाहेबाच्या स्मारकामध्ये, त्या स्मारकामध्ये बाबासाहेबाच्या वास्तू आहेत, बाबासाहेबाचे कपडे, बाबासाहेबाचं साहित्य आहे, बाबासाहेबाची खुर्ची आहे, बाबासाहेबाच्या सगळ्या वस्तू त्या आंबेडकर भवनामध्ये, त्या भवनाची दुरवस्था खूप भयानक झालेली आहे। म्हणून या ठिकाणी आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे। जिथं बाबासाहेबाच्या वास्तू आहेत त्या वास्तू आमच्या जीवाच्या पलीकडे आम्ही जपत आहोत। म्हणून तातडीने हा निर्णय होणं गरजेचं आहे। आणि पुन्हा माझी मागणी आहे की या घटनेची, या कराराची CBI चौकशी झाली पाहिजे। यामध्ये कोण कोण दलाल भडवे आहेत, कोणाकोणाचे एक हात काळे झालेले आहेत, याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांना जेलची वारी दाखवली पाहिजे। सरकारची जागा 600 कोटीची 60 कोटीला बिल्डरला देणं असेल तर हे पुणेकर आणि पुणे जिल्ह्यातील आंबेडकर जनता, सर्व नागरिक कदापि सहन करणार नाही। उद्याचं आंदोलन हे फक्त आंबेडकरी समाजाचं नसून पुण्यातील तमाम बाबासाहेबाला मानणारे, बाबासाहेबावर जीव टाकणारे तमाम पुणेकर नागरिक उद्याच्या आंदोलनामध्ये हे बिल्डरच्या विरोधात उतरणार आहे, हे झालेल्या करार रद्द करण्यासाठी उतरणार आहे। आणि म्हणून पुन्हा या व्हिडिओद्वारे आपल्याला विनंती आहे की रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरलेला आहे। अजून हे आंदोलन राज्यभर पडकावायचं नसेल, काय त्याच्यातून काय परिणाम वाईट व्हावा असं वाटत नसेल, आम्ही किती लोकांना समजून सांगणार आहे। अनेक लोकांचे माथे भडकलेले आहेत, महिला चिडलेले, कार्यकर्ते चिडलेले। बाबासाहेबाच्या या स्मारकाची जागा बिल्डरला दिली, आम्ही कोणाकोणाला बस म्हणणार आहे, कोणाकोणाच्या तोंडाला हात लावणार आहे। म्हणून पोलीस प्रशासनाने परिस्थिती लक्षात घेऊन हे आंदोलन चिघळायचं नसेल तर तातडीने ह्याच्यावर निर्णय करावा, ही या समितीच्या वतीने आम्ही सगळे सदस्य मागणी करत आहोत। हे आंदोलन आंबेडकरी जनते पक्षाच्या सर्व संघटना, सर्व छोट्या संघटना सगळ्यांनी एकत्र मिळून हे आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलनाचे नेतृत्व एकटा कुणी करत नाही आहे, तर आंबेडकरी समाज, आंबेडकरी जनता, पुणेकर या आंदोलनाचं नेतृत्व आम्ही फक्त नाममात्र आहोत। म्हणून पुन्हा एकदा या व्हिडिओ मार्फत सर्वांना आव्हान आहे,
सर्व नावाने पुण्याचे सगळे आमदार, मग भाजपचे असतील, रिपाईचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, सगळ्याला आमचा हात जोडून नम्र विनंती आहे की आमचा अंत पाहू नका. बाबासाहेबांचं स्मारक की बिल्डरच्या घशात घालायचा जो प्रयत्न झालेला आहे तो हाणून पाडला पाहिजे. बिल्डर का बाबासाहेब हा प्रश्न आज आमच्यासमोर निर्माण झालेला आहे. म्हणून तातडीने या बिल्डरची जागा त्यांच्या घशातून काढून टाकून बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मोकळी करा, एवढे ह्या ठिकाणी आव्हान करतो. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी येणार आहे, माझं कुटुंब येणार आहे, माझ्या भागातून किमान हजारो लोक आम्ही आणणार आहोत. तुम्ही देखील तेवढ्याच ताकदीने शांततामय पद्धतीने हे आपण आंदोलन करू. कायदा कुणी हातात घेण्याची आवश्यकता नाही आहे. आपण जमला त्याचा दबाव प्रचंड मोठा असणार आहे याची काळजी देखील आंबेडकरी समाजाने सर्व नागरिकांनी करावी एवढी या ठिकाणी विनंती करतो. 15 तारखेला आपण सगळे भेटू. जय भीम, जय शिवराय.